नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती. तर आपण करणार आहोत निफ्टी 50चं पोस्ट मार्केट अनालिसिस. आज आहे मंगळवार, तारीख आहे 26 आणि आज आहे मंथली एक्सपायरी. मंथली एक्सपायरीला काय होतं तर सगळे स्टॉकची एक्सपायरी असते, स्टॉक ऑप्शनची, फ्युचरची आणि सगळ्या इंडेक्सची. फक्त सेन्सेक्सची नसते आणि बँकेची नसते. निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप यांची असते एक्सपायरी. तर आपण निफ्टी मध्ये काम करतो, तर आपण फक्त निफ्टीचं पोस्ट मार्केट करूया. टाइम वाजलेला 9:30. सगळ्यात पहिलं आपल्याला जायचं शिफ्टिंग वरती. तर अनालिसिस करताना लक्षात ठेवायचं शिफ्टिंग मध्ये काय दिसतं, तर रजिस्टन्स साइड मध्ये काही शिफ्टिंग मला दिसत नाहीये. माझा रजिस्टन्स स्ट्रॉंग आहे कुठे, 24,000 वरती. कुठे 24,000 वरती स्ट्रॉंग आहे, कोणामुळे व्हॉल्यूम, ओवाय आणि ओवाय चेन. आता त्याचे पर्सेंटेज मला वरती बघायचे, 72%, 69% ओवाय चेनचं मला दिसतंय. ते इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे, त्याला चेक करूया. पर्सेंटेज ग्राफ पहिलं ओपन करायचं 24,050 तर ते मला थोडेसे इन्क्रीजिंग होताना दिसत आहेत. ठीक आहे, आता येऊया. अजून एवढं पर्सेंटेज नाहीये, त्याच्यामुळे मी काय इथनं लगेच ट्रेड प्लॅन करू शकत नाही. आधी मला काय करायचं, सपोर्ट साइड चेक करायचं. सपोर्ट साइडला काय दिसतंय, सपोर्ट मध्ये शिफ्टेड फ्रॉम बॉटम दिसतंय 23,950 वरनं 24,000 ते 916 ला झालंय. ही शिफ्टिंग माझ्यासाठी कन्सिडर करत नाही. का नाही करत, कारण आपण 29 नंतरच्या शिफ्टिंगला प्राधान्य देतो. म्हणजे 24,000वरती सपोर्ट आणि 24,000वरती रेजिस्टन्स. सपोर्ट स्ट्रॉंग, रेजिस्टन्स स्ट्रॉंग. मार्केट कन्सोलिडेशन मूड मध्ये दिसत आहे, पण मार्केट एक स्ट्राइक प्राइस वरती चाललंय. जर समजा रेजिस्टन्स साइडला कुठली वीकनेस नाही आली, तर 24,050च्या रेजिस्टन्स वरनं आपण पहिला पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आणि कॉलचा ट्रेड करायचा असेल तर 24,000च्या सपोर्ट वरनं. म्हणजे या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड आणि इथनं पुटचा ट्रेड. ठीक आहे, तर बघूया आपण मार्केटमध्ये काय होतं. आपण 3 मिनिटं पुढे जाऊया. कॅन्डल लेवल वरती आल्यानंतर चेक करूया डाटा मध्ये काही चेंजेस झालेत का. आता मला दिसतंय याच्यामध्ये वीकनेस येताना, कुठे रेजिस्टन्स साइडला वीकनेस येताना दिसते. पर्सेंटेज खूप खूप फास्ट वाढले बघा, 82 आणि 76. आता रेजिस्टन्स माझा हा आहे आणि हा झाला आरडब्ल्यू. आता आरडब्ल्यू इथं आहे, तर मी काय आरडब्ल्यूच्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड घेऊ शकतो का, नाही घेऊ शकत. कारण टीओटी सांगतंय की तुम्हाला कॉलचा ट्रेड जर घ्यायचा असेल तर सपोर्ट पासून RW/2 पर्यंत घ्यावा लागेल. RWच्या सपोर्ट वरनं आपण करत नाही. चला पुढे जाऊया. मार्केट लेवलच्या खाली आलंय 24,000च्या रेजिस्टन्सच्या खाली, पण वरती वीकनेस दिसत असल्यामुळे मी रेजिस्टन्स वरनं पुटचा ट्रेड प्लॅन करणार नाही. का नाही करणार, कारण रेजिस्टन्स साइडला मला शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप ओवाय चेंज जाताना दिसतं. व्हॉल्यूम पण इन्क्रीज आहे आणि ओवाय पण इन्क्रीज आहे. भले पर्सेंटेज कमी आहे, पण तरी मी इथनं पुटचा ट्रेड घेणार नाही. मला सपोर्ट वर भेटला तर मी कॉलचा ट्रेड प्लॅन करेन. तर हे दुसऱ्याच कॅन्डल मध्ये मार्केट 50% पेक्षा जास्त वरती मूव्ह झालेला आहे आणि पर्सेंटेज मध्ये वरती रेजिस्टन्स मध्ये मला वीकनेस दिसते 24,100 ला. 24,100 ला चेक करूया पर्सेंटेज काय. ओवाय चेंज 100% झालाय, ओवाय इन्क्रीज झालाय आणि व्हॉल्यूम पण इन्क्रीज होताना दिसत आहे. तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला वाट बघायची. सपोर्ट वरती आल्यानंतर आपण ट्रेड करणार, किंवा 24,100चा रेजिस्टन्स भेटला तर मी तिथनं पुढचा ट्रेड प्लॅन करणार, कारण रेजिस्टन्सच्या वरती काही वीकनेस दिसत नाहीये. आता मार्केट आहे 24,050च्या रेजिस्टन्सला. इथून मी पुढचा ट्रेड का नाही प्लॅन करत, RW/2च्या लेवलवर आपण पुढचा ट्रेड प्लॅन केला असता. कधी, जर समजा ओवाय चेंज वरती शिफ्ट नसता झाला तर मी RW/2च्या रेजिस्टन्स वरनं मी पुढचा ट्रेड प्लॅन केला असता. पण आता मी करू शकतो का, नाही करू शकत. त्याच्यामुळे मी इथनं पुढचा ट्रेड घेत नाहीये. आपण सपोर्ट घ्यायची वाट बघायची आहे. मार्केट सपोर्टला आलेलं आहे. सपोर्ट वरती काय दिसतंय, तर ओवाय चेंज परत येताना खाली दिसतोय. आपण काय करणार आहे, सपोर्ट 24,050च्या सपोर्ट वरून कॉलचा ट्रेड प्लॅन करूया. आता कॅन्डल तर वर क्लोज झाली, त्याच्यानंतरची कॅन्डल बघूया आपण. जर वर क्लोज झाली तर आपण ट्रेडचा प्लॅन करूया. त्याच्यानंतरची कॅन्डल पण वर क्लोज झालेली, पर्सेंटेज खाली इन्क्रीज होताना दिसत आहेत, पण ओवाय चेंज परत डिक्रीज झालेला आहे. तर इथनं मी रिस्की कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. सेफ नाही होणार. सेफ माझा 24,000च्या सपोर्ट वरनं. चलो इथने कॉलचा ट्रेड प्लॅन केलाय. मार्केट 50% मूव्ह झालेला आहे. एसएल कॉस्ट टू कॉस्ट करणार.
आणि इथं माझं टार्गेट बुक झालेलं आहे. हा माझा फर्स्ट ट्रेड आणि इथं टार्गेट. ठीक आहे. आता रेजिस्टन्स कुठे दिसतोय मला 24,100 वरती पूर्ण शिफ्ट झालेला आहे. जर सपोर्टने जर वरती प्रेशर दिला 24,100 ला जर पर्सेंटेज सपोर्ट साईडची इन्क्रीजिंग असतील तर मी तिथनं कॉलचा ट्रेड प्लॅन करणार 24,100च्या सपोर्ट वरनं. तोपर्यंत मी प्लॅन करणार नाही. रेजिस्टन्स वरनं पुट प्लॅन 24,100 वरनच होणार. 24,050च्या रेजिस्टन्स वरनं पुटचा प्लॅन नाही होणार. मार्केट लेवलच्या वरती क्लोज झालेलं आहे पण अजून पण पर्सेंटेज तेवढी नाहीये जेवढी मला पाहिजे आहेत की कॉल घेण्यासाठी. 49, 45, 41 खूप कमी पर्सेंटेज आहे. आणि मला लेवलच्या वर क्लोज होऊन रिटेस्ट आला तरच मी ट्रेड मध्ये प्लॅन करणार, नाहीतर नाही करणार. कॅन्डल लेवलच्या वर क्लोज झालेले. आता पर्सेंटेज ग्राफ चेक करूया आपण काय दिसतंय. पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीज होताना दिसत आहे. परत आता थोडेसे डिक्रीज झालेले आहेत पण पर्सेंटेज इन्क्रीजिंगच आहे. पण आपल्याला कॉलचा ट्रेड घेण्यासाठी तेवढं पर्सेंटेज अजून वाढलेले नाहीये. मार्केट लेवलच्या खाली चालू आहे 24,050च्या. 24,050च्या रेजिस्टन्स वरनं पुटचा ट्रेड करू शकतो का? नाही करू शकत, कारण सपोर्टची वीकनेस 24,050 वरती येताना दिसत आहे मला. आता फ्लॅट झालेली आहे. जर समजा ते डिक्रीजिंग व्हायला लागले म्हणजे सपोर्ट परत 24,000 वरती स्ट्रॉंग होईल. रेजिस्टन्स प्रेशर देतोय का चेक करूया. रेजिस्टन्स जर खाली प्रेशर करताना नाही, एवढं काय पर्सेंटेज अजून वाढताना दिसत नाहीये की मी ह्या रेजिस्टन्स वरनं पुटचा ट्रेड करू. चल पुढे जाऊया. इथे लेवलला टच झाला असता तर आपण परत एक कॉलचा ट्रेड प्लॅन केला असता पण या लेवलला टच झालेला नाहीये. जर ह्या लेवलला टच झाला असता तर इथनं मी कॉलचा ट्रेड केला असता पण त्या लेवलला टच झालेला नाही, त्याच्यामुळे माझा हा कॉलचा ट्रेड झालेला नाहीये. इथे लेवलला टच झालंय. थोडस बॅक घेऊया. इथे 24,050च्या सपोर्टला आलेला आहे. त्या 24,050च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो का मी? पण रेजिस्टन्स जो 24,100 ला गेला होता 24,100 वरनं तो रिटर्न खाली येताना दिसतोय. म्हणजेच रेजिस्टन्स साइड मध्ये शिफ्टिंग फेल होण्याचा प्रयत्न आहे. इकडे पण पर्सेंटेज वाढताना दिसते 24,000वरती. तर मी होल्ड करेन कॉलच्या ट्रेड साठी. मी कॉलचा ट्रेड नाही प्लॅन करणार. आता मला जर रेजिस्टन्स भेटला तर रेजिस्टन्स वरनं मी पुटचा ट्रेड प्लॅन करेन. 24,000च्या रेजिस्टन्सच्या खाली मार्केट क्लोज झालेलं आहे पण पर्सेंटेज अजून तेवढी नाहीये जेवढं मी इथं पुट घेऊ शकतो. तो वेट करावं लागेल मला. 24,050चा रेजिस्टन्स भेटला तर मी पुटचा ट्रेड प्लॅन करेन. लेवलच्या खाली क्लोज झालेला आहे. पर्सेंटेज अजून पण भरपूर जास्त आहे त्याच्यामुळे नाही. मार्केट एकाच लेवल पाशी टाइमपास करत आहे. आता चेक केलं तर रेजिस्टन्स परत खाली येताना दिसतोय. आता जर समजा मला पुटची अपॉर्च्युनिटी भेटली 24,000च्या रेजिस्टन्स वरनं तर मी पुटचा ट्रेड प्लॅन करणार. कारण ओआय चेंज व्हॉल्यूम 100% झालेला आहे. व्हॉल्यूम 94% आणि ओआय पण 72% इन्क्रीजिंग होताना दिसत आहे. चला रेजिस्टन्सला गेल्यानंतर आपण पुटचा ट्रेड प्लॅन करूया. मार्केट 50% खाली आलेलं आहे. विदाउट ट्रेड आपल्याला एंट्री देतात तर काही प्रॉब्लेम नाही. 24,000च्या सपोर्ट वरनं फर्स्ट टाइम येतोय तर मी इथनं एक कॉलचा ट्रेड प्लॅन करेन. 50% आला तर मी त्याला कॉस्ट टू कॉस्ट करणार. मार्केट 50% मूव्ह झालेला आहे. इथनं ज्यांनी पण सपोर्ट वरनं या सपोर्ट वरनं ज्यांनी कॉलचा ट्रेड प्लॅन केला असेल इथं C2C करून ठेवणं गरजेचं आहे. कारण सपोर्ट स्ट्रॉंग होता, त्याची ओआय चेनची वीकनेस आलेली आहे आणि पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग दिसतंय. तर त्याच्यामुळे सेफ ट्रेडर काय करेल, सिंगल लॉट मध्ये जर असतील त्यांनी C2C लावायचे. ज्यांच्याकडे 2 पेक्षा जास्त लॉट असतील त्यांनी 50% इथं क्वांटिटी बुक करायची आणि बाकी C2C लावून ठेवायचा. चला पुढे जाऊया. आणि हे दुसऱ्याच कॅन्डल मध्ये C2C गेला. का गेला?
कारण सपोर्ट साईडची पर्सेंटेज, सपोर्ट जो स्ट्रॉंग होता तो वीक होताना दिसत होता, त्याच्यामुळे आपल्याला C2C करणं गरजेचं होतं आणि 50% झाल्यानंतर C2C करावाच लागतो. आता रेजिस्टन्स परत स्ट्रॉंग झाले 24,000वरती, जो 24 आहे 100 ला गेला, 2450 ला आला आणि परत 24,000वरती रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला, म्हणजे रेजिस्टन्स मध्ये शिफ्टिंग फेल झालेली आहे. आता सपोर्टला बघूया. सपोर्ट माझं 24,000वर होता, त्याची विकनेस 23,950 आणि 23,900 वर दिसली 83%. पण काय हा SW/2 चा लेवल होईल मला पुट घेण्यासाठी? अजून तरी नाही होणार. लेवलच्या वरती चालू आहे मार्केट. आपल्याला 24,000चा रेजिस्टन्स भेटला तर आपण पुढचा ट्रेड प्लॅन करणार. आणि माझा टाइम इथे संपलेला आहे, 2 वाजलेले आहेत. नवीन ट्रेड प्लॅन करू शकत नाही. आता याच्यामध्ये 2:30 नंतर आपण चिडिया ट्रेड करतो. चिडिया ट्रेड किती वाजता करतो आपण? 2:30 वाजता. तर आपण 2 नंतर चेक करूया 2:40 ला ती चिडिया ट्रेड आज भेटली की नाही. तर मला रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतोय, सपोर्ट पण शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतोय. दोन्हीकडे शिफ्टिंग बेरीज झालेले, मार्केट 23,900च्या रेंज मध्ये आहे. तर आता मला दिसते 23,900च्या खाली क्लोज होणार नाही, म्हणजेच 23,900च्या खाली क्लोज होणार नाही. तर मला 23,850 ची स्ट्राईक प्राइस जी आहे ती जर मला 50 रुपयाच्या खाली जर भेटली तर कमीत कमी मी त्याला बाय करेल 35 ते 40 रुपयाच्या आसपास आणि माझा SL असेल 20 रुपये. ठीक आहे. तर या LTP वरती लक्ष ठेवायचंय. LTP किती रुपये चालू आहे? 56 रुपये चालू आहे. मला त्याला पाहिजे 50 रुपयाच्या खाली, तर मी त्याला बाईंग करणार. $46, $47, $52, तर 38 रुपये इथे मला दिसतंय. 38 रुपयाला मी ह्याला बाईंग करणार आहे 23,850 चा कॉल. ठीक आहे. हा चिडिया ट्रेड आहे. 20 रुपयाचं माझं 18 रुपयाचं नुकसान होऊ शकतं. 20 रुपयाला माझा SL आहे. आणि माझं पहिलं टार्गेट बुक झालंय 50च्या वरती आलंय, तर आज माझी 50% क्वांटिटी बुक व्हायला पाहिजे आणि 60 रुपीज चालू आहे. तर जेवढे असेल, जेवढी क्वांटिटी बाय केलेली असेल ते 80% बुक करणे आणि 20% तुम्ही होल्ड करू शकता 50 रुपीजचा SL लावून किंवा 48 चा SL लावून. आणि दुसऱ्या याच्यामध्ये 850 59 रुपये चालू आहे. 67 3 वाजून 8 मिनिटं झालेत. पुढच्या ह्या कॅन्डलला तुम्हाला याला बुक करणं गरजेचं आहे. तर 850 ची क्लोजिंग आपण 3 वाजून 10 मिनिटाला ऑर्डर बुक करून टाकतो. तर 62 रुपयाला याची क्लोजिंग झालेली आहे. तर आजचा चिडिया ट्रेड तुम्ही केलाय की नाही? संध्याकाळी इव्हनिंग वेबिनार मध्ये या, सगळ्यांना भेटूया आणि त्यावेळेस तुमचे क्वेश्चन आन्सर्स केले जातील. इव्हनिंग वेबिनारला जोडण्यासाठी काय करायचंय? तर होम पेज वरती जायचंय. होम पेज वरती गेल्यानंतर तुम्हाला इथं फ्री इव्हनिंग वेबिनार लिंक दिसेल, इथे जॉईन करायचंय. तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तो चालतो 7 ते 8:30 वाजेपर्यंत. 7 वाजता जुळणं गरजेचं आहे, कारण 7 वाजता आपण कमोडिटीचे अनालिसिस करतो, क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस, आणि त्याच्यानंतर निफ्टीचे डाऊट सेशन आपण चालू करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या संध्याकाळी, पहिला भेटूया, मग उद्या आपण लाईव्ह मार्केटमध्ये भेटूया. लाईव्हला पण आपण युट्यूब चॅनल वरती चालू असतो सकाळी 9:30 वाजता. ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती आपण लाईव्ह येतो 9:30 ते 11 वाजेपर्यंत. थँक्यू.